गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता आपण जो सीडीपी विषय आहे, आपण बॅच मध्ये संपूर्ण टॉपिक बघितले. आता टॉपिक प्रमाणे तुम्हाला आता प्रश्न मिळतील आणि प्रश्नांचं विश्लेषण भेटेल. हा फ्री डेमो तुम्हाला YouTube वर मिळून जाईल आणि बाकीचे जेवढे प्रश्नांप्रमाणे म्हणजे जे टॉपिक प्रमाणे जेवढे प्रश्न होतील, तुम्ही जे बॅच घेतलेले त्या ऍप मध्ये सर्व काय होतील उपलब्ध होतील. त्यामुळे हा इथे व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानंतर बॅच जॉईन करून घ्या. बाकी सर्व तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. आता आपण वेळ न घेता प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. बघा, जो आपला पहिला टॉपिक झालेला होता त्याचं नाव होतं टॅग वर्ड. काय होतं? टॅग वर्ड. आज या टॉपिक एक हा जो टॅग वर्ड आहे, या टॅग वर्ड वर आलेले जे प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने तुमचे 32 टॉपिक सीडीपीचे आहेत. 32 टॉपिक, प्रत्येक टॉपिकचे तुमचे 10 प्रश्न. किती प्रश्न? 10 प्रश्न म्हणजे 300च्या आसपास प्रश्न तुमच्या ऍप मध्ये अपलोड केले जातील. चालेल, वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. व्हिडिओची क्वालिटी वाढवून घ्या. ज्यांना व्हिडिओ चांगला दिसत नसेल, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. प्रश्न बारकाईने वाचायचा, हे सगळ्यात महत्वाचं. निम्नलिखित में से सबसे उपयुक्त वे. बघा, अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न येतात ना, तर खूप विद्यार्थी चुका करतात. काय करतात? निम्नलिखित में से सबसे कम उपयुक्त म्हटले. काय म्हटले? निम्नलिखित में से सबसे कम उपयुक्त. कम म्हणजे काय? सगळ्यात कमी उपयोगाचं काय आहे? म्हणजे बघा, चारही ऑप्शन उपयोगाचं असेल, पण आपल्याला कमी उपयोगाचं एक दिलं असेल ते काढायला लागेल. आता पहिलं ऑप्शन काय म्हटले बघा, बच्चों का श्रवण कौशल्य बढ़ाना. पहिल्या ऑप्शन मध्ये काय म्हटले? का मुलांचं श्रवण कौशल्य वाढवायचंय. दुसरा ऑप्शन काय म्हटले बघा, बच्चों को खोजने और उन पर चिंतन करने का अवसर देना. म्हणजे दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय? खोजणे आणि चिंतन करण्याचे अवसर आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा दुसरा ऑप्शन बेस्ट आहे का नाही? तर बेस्ट आहे, कारण पहिल्यामध्ये फक्त श्रवण वाढत आहे, पण दुसऱ्यामध्ये खोजणे आणि चिंतन पण चालू आहे. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन सी बघा, कक्षा में समस्या पेश करना और छात्रों को वार्तालाप के अवसर देना. म्हणजे काय? विद्यार्थ्यांना एखादी समस्या त्यांना पेश करणं म्हणजे सांगा आणि वार्तालाप म्हणजे काय? चर्चा करण्याची पण संधी देत आहे. म्हणजे हे पण पहिल्यापेक्षा बेस्ट आहे, कारण पहिल्यामध्ये फक्त श्रवणवर काय दिलंय? बढावा दिलाय. म्हणजे ते समस्या पेश करणं, वार्तालाप होईल, चर्चा होईल. म्हणजे काय होईल? विद्यार्थी चिंतन पण करेल आणि बोलेल पण. आणि डी ऑप्शन बघा, डी मध्ये काय म्हटलंय? अपने परिवेश की जानकारी कक्षा में साझा करने के लिए कहना. साझा करणं म्हणजे काय? तुमच्या आजूबाजू परिवेश, तुमच्या आजूबाजूला जो परिसर आहे त्याची जानकारी जी आहे ती कक्षा में साझा करा, म्हणजे माहिती सांगा. मग एखादा विद्यार्थी त्याच्या आजूबाजूला जी माहिती ती वर्गात सांगू शकतो. बरोबर आहे का नाही? साझा करणे के लिए कहना. म्हणजे बघा, तुम्हाला बी पण अजून बेस्ट आहे, सी पण, डी पण पहिल्या ऑप्शन मध्ये फक्त श्रवण कौशल्याचा विकास होत आहे. म्हणजे कमी उपयोगाचं काय आहे? तर ऑप्शन ए आहे, कारण फक्त इथे श्रवण कौशल्य वाढलं जात आहे. कळालं? म्हणजे कमी उपयोगाचं आणि जास्त उपयोगाचं सुद्धा तुम्हाला काढता आलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा बघा, जेवढं तुम्ही हे काळजीपूर्वक समजून घेणार, टॉपिक बघणार, तर तुम्हाला नक्की फायदा होईल. इथे फक्त वरच्यावर अभ्यास केला पास होत नाही, मी तुम्हाला एक सांगतो. प्रश्न दुसरा बघा, अधिगम हेतु बच्चों के लिए उपयुक्त नाहीये. अधिगम हेतु बच्चों के लिए उपयुक्त नाहीये, म्हणजे इथे पण निगेटिव्ह काढायचंय. आता मुलांसाठी काय उपयोगाचं नाहीये? आता आपण पहिले उपयोगाचं आहे ते पहिले आपण काढून घेऊ, म्हणजे काय जे उपयोगाचं नाही ते पण समजेल. पहिला ऑप्शन काय म्हटले बघा, बच्चों में आंतरिक प्रेरणा का विकास करना. चांगलंय, मुलांमध्ये आंतरिक प्रेरणा वाढवणे हे पण चांगलंय. बी ऑप्शन काय म्हणतोय बघा, बच्चों में आंतरिक और बाह्य बाह्य प्रेरणा का विकास करना. आपल्याला माहिती आहे आपण आंतरिक प्रेरणाचा विकास केला तर चांगला आहे, पण बाह्य प्रेरणाचा विकास करू नये. कारण बाह्य प्रेरणा म्हणजे काय? विद्यार्थ्याला लालूच देऊन शिकवणे, म्हणजे चॉकलेट घे, बक्षीस घे. म्हणजे दुसरा ऑप्शन चांगला आहे का? तर अजिबात नाही. तिसरा ऑप्शन म्हटले, बच्चों को अन्वेषण का मौका देना. निरीक्षणाची संधी द्या. हे पण चांगलं आहे. आणि डी ऑप्शन म्हटले, बच्चों को स्वयं के दृष्टिकोन समजना. म्हणजे मुलांचे जे दृष्टिकोन आहेत तुम्ही वर्गात समजून घ्या, नक्की याला काय म्हणायचंय. म्हणजे डी ऑप्शन पण चांगला आहे, पण बी ऑप्शन चांगला नाही, कारण इथे बाह्य प्रेरणा सुद्धा आलेला आहे. जरी आंतरिक आलेले पण त्याला जोडून बाह्य प्रेरणा विकास करणार तर अजिबात नाही. आंतरिक प्रेरणेचा तुम्ही विकास करा, पण बाह्यचा विकास करू नका. आणि हेच तुम्हाला विचारलं होतं, उपयुक्त नाहीये, तर ऑप्शन बी हे उपयोगाचं नाही, हेच तुमचं चुकीचं दिलेलं होतं. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा बघा, म्हणून ज्या विद्यार्थ्यांचे टॉपिक, आणि खूप विद्यार्थ्यांना सांगतो,
खूप विद्यार्थी काय करतात, टॅग वर्ड पाठ करतात. टॅग वर्ड पाठ करून कोणीच पास होत नाही, कारण ते तुम्हाला वापरता पण आले पाहिजे. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला निगेटिव्ह दिलं असेल असं आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला शोधता सुद्धा आलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नामध्ये निगेटिव्ह शब्द असेल असं नसतं. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आता प्रश्न तिसरा बघा. प्राथमिक स्तर पर छात्रों में सृजनात्मक काय कुठलं बघा, सृजनात्मक म्हणजे रचनात्मक म्हणतो हं. सृजनात्मक को बढ़ावा देने के लिए एक शिक्षक निम्नलिखित में से किस तरीके का उपयोग करना चाहिए. म्हणजे बघा, प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना सृजनात्मक म्हणजे काय रचनावादी बनवायचंय. तर निम्नलिखित में से किसका उपयोग करना चाहिए. मग कशाचा उपयोग करणार विद्यार्थी सृजनात्मक किंवा रचनावादी झालं पाहिजे, यासाठी हा प्रश्न आलेला आहे. पहिलं ऑप्शन काय म्हटलंय बघा. पहिलं ऑप्शन, छात्रों को हमेशा रटने केली की ना, रटणे म्हणजे फक्त पाठांतर करण्यावर भर देणार तर अजिबात नाही. पहिलं ऑप्शन तर चांगलं नाही, कारण हे तर उपयोगाचं नाहीये. बी ऑप्शन म्हटले बघा, छात्रों को अपने विचार व्यक्त करने के लिए और अनुभव प्रदान करने के अवसर देना. म्हणजे काय, बी ऑप्शन चांगलं आहे. कारण विद्यार्थ्यांना आपले विचार व्यक्त करण्याची काय द्या, संधी द्या आणि त्यांचे अनुभव पण काय करा, प्रदान करणे म्हणजे सांगण्याची पण संधी द्या. बी ऑप्शन बेस्ट वाटत आहे ए पेक्षा. त्याच्यानंतर सी ऑप्शन म्हटले कठोर अनुशासन बनाए रखना, तर अजिबात नाही. कठोर अनुशासन बनाए रखना जर असे जर शिक्षक जर तुम्हाला लाभले, तर ते जर म्हणत असतील चुकायला नाही पाहिजे, म्हणजे कठोर अनुशासन जर बनवलं तर विद्यार्थी चांगला शिकणार नाही. म्हणजे जरी त्याच्या मनात आहे तो सांगू शकत नाही. म्हणजे सी ऑप्शन पण बेस्ट नाही. डी काय म्हटलं, केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान, अजिबात नाही. त्याच्यावर जर लक्ष केंद्रित राहिलं तर तो विद्यार्थी रचनात्मक राहणार नाही. रचनात्मक होण्यासाठी काय करावं लागेल, त्याला अनुभव आणि त्याचे विचार व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न चौथा बघा. प्रश्न चौथा, आता जे विद्यार्थी म्हणतात का सर पेपर हिंदीमध्ये असतो, मराठीमध्ये समजून घेण्याचा काय फायदा होतो, हे तर तुम्हाला आता कळत असेल मराठीमध्ये समजून घ्यायचा काय फायदा होतो. प्रश्न चौथा बघा, कक्षा में व्यक्तिगत भिन्नता हो. आता तुम्हाला वैयक्तिक भिन्नता याच्यावर आपला सुद्धा एक टॉपिक झालेला आहे, बरोबर आहे का नाही. वैयक्तिक भिन्नता तुम्ही समावेशीमध्ये पण बघितलं असेल. वैयक्तिक भिन्नताओं को संभालते समय वैयक्तिक भिन्नताओं को संभालते समय एक शिक्षक को निम्नलिखित में से क्या नहीं करना चाहिए. प्रश्न बारकाईने वाचायचा. काय म्हटले, निम्नलिखित में से क्या नहीं करना चाहिए. नाही म्हणजे नकारात्मक, जे नकारात्मक आहे ते काय करायला नको, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. चौ पहिला ऑप्शन काय म्हटलं बघा, छात्रों की आवश्यकताओं के अनुरूप शिक्षण पद्धती में बदलाव. बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार काय केलं पाहिजे, शिक्षण पद्धतीमध्ये बदलाव केला पाहिजे. जर त्याला या पद्धतीने नसेल समजव, म्हणजे हे पण समावेशी शिक्षण असेल किंवा वैयक्तिक भिन्नता असेल या संदर्भात योग्य बोलत आहे. ऑप्शन ए. पण आपल्याला निगेटिव्ह विचारलेले. बी ऑप्शन काय म्हटले बघा, छात्रों के पूर्व ज्ञान को नए ज्ञान से जोडना. म्हणजे मुलांचं जे जुनं ज्ञान आहे, पूर्व ज्ञान आहे, त्याला नवीन ज्ञानाने जोडल्याने विद्यार्थी चांगला शिकतो. बी ऑप्शन पण चांगलं आहे. त्याच्यानंतर सी ऑप्शन काय म्हणते बघा, छात्रों को एक ही गति से सीखने के लिए बाध्य करना, फोर्स करना. आता मला सांगा, आज तुम्ही असेल किंवा मी असेल, आपण सर्व एक गतीने अध्ययन करू शकतो का. एक गती म्हणजे बघा, आपण एखाद्या विद्यार्थ्याला लसावी मसावी हा टॉपिक शिकवला, असं म्हणणार का तुम्ही, वर्गात तुमच्या वर्गात 40 विद्यार्थ्यांना एकाच वेळा शिकवल्यावर समजून जाईल, तर अजिबात नाही. एक गतीने शिकवणं म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे हे जर तुम्ही जर लावलं तर म्हणजे तुम्ही वैयक्तिक भिन्नतेचा आदर करत नाही, वैयक्तिक भिन्नतेची टाळाटाळ करत आहे. म्हणजे ही सी ऑप्शन तर बेस्ट नाही, कारण वैयक्तिक भिन्नतेचा आदर म्हणजे काय, गरजेनुसार अध्यापन पद्धतीमध्ये बदल. आणि डी ऑप्शन काय म्हणते बघा, छात्रों की त्रुटियों को सीखने की एक सामान्य प्रक्रिया मानणं. बघा, अजून वैयक्तिक भिन्नता काय म्हणते, का एखादा विद्यार्थी चुकत असेल तर असं नाही बाबा त्याला काही येत नाही. फक्त काय होतं, एक सामान्य प्रक्रियेत चुका होत असतील, म्हणजे हे पण वैयक्तिक भिन्नता संदर्भात चांगलं बोलताय. पण ऑप्शन 3 योग्य नाही, कारण इथे जर तुम्ही एकाच पद्धतीने म्हणजे यांत्रिक पद्धतीने करायला लागले का सगळे एकाच वेळा शिकतील, तर असं कधीच होणार नाही. कुठले आपण काय म्हणतो, हाताची 5 बोट सारखे नाही, त्याच पद्धतीने विद्यार्थी पण असतो. कळालं. त्याच्यानंतर प्रश्न 5वा बघा, असे जे मोठे प्रश्न येतात ना तुम्हाला सीटीएट 25 प्रश्न तरी असे प्रश्न टाकते. आता खूप विद्यार्थी म्हणतात की एवढे ब्रॉड क्वेश्चन काय येतात. आता जे जुने शिक्षक म्हणतात का सर डायरेक्ट ते पुस्तक दिलेलं आहे असं म्हणतात. पण हे हे का दिलेले आहेत, का तुम्ही पास पण कमी झाले पाहिजे. का कमी झाले पाहिजे, कारण या प्रश्न वाचतामध्ये तुम्ही गुंततात. काय करतात, तुम्ही तुम्ही वेळ वाया गेला पाहिजे. इथे वेळ वाया गेला म्हणजे काय होईल, तुमचा वेळेचं मॅनेजमेंट होणार नाही. मग कोणता विद्यार्थी इथे पास होतो, ज्याचा टॉपिक एकदम क्लिअर आहे.
टॉपिक क्लिअर आहे आणि आकलनाचा स्पीड त्याने वाढवलेला तोच विद्यार्थी इथे पास होतो. फक्त मी टॉपिक क्लिअर आहे पण आकलनाचा स्पीड पण तुमचा योग्य पाहिजे. कळालं? आता प्रश्न 5वा. पहिले प्रश्न बारकाईने समजून घ्यायचा मग उत्तरांचा विचार करायचा. नाहीतर तुम्ही पहिलेच ऑप्शनांचा विचार करणार तर फार अवघड आहे. आता मी तुम्हाला प्रश्न बारकाईने समजून देतो. मग आपण चर्चा करूया. आपकी कक्षा में कुछ बच्चे ग्रामीण पृष्ठभूमी से आते हैं. बघा म्हणजे तुमच्या वर्गात काही मुलं काय कुठून आले? ग्रामीण पृष्ठभूमी. काय सांगितले? ग्रामीण पृष्ठभूमी से आते हैं. उनकी मातृभाषा स्थानीय है. म्हणजे बघा तुमच्या वर्गात काही जे मुलं आले ग्रामीण भागातून आले आणि त्यांची मातृभाषा स्थानीय आहे. स्थानीय म्हणजे त्यांच्या भागात जी बोलली जाते तिला स्थानीय भाषा म्हणतात. वही कुछ बच्चे शहरी पृष्ठभूमी से आते हैं. म्हणजे तुमच्या वर्गात काही ग्रामीण आहे, काही शहरी पृष्ठभूमी से आते हैं. जिनकी भाषा मानक भाषा हिंदी आहे. म्हणजे जे शहरातील मुलं आहेत त्यांची हिंदी आहे आणि ग्रामीण भागातली जी मुलं आहेत त्यांची स्थानीय भाषा वेगळी आहे. कक्षा के चर्चा चर्चा के दौरान ग्रामीण बच्चे अक्सर अपनी स्थानीय भाषा का शब्दों का प्रयोग करते म्हणजे काय ज्या वेळा वर्गात चर्चा करत असतात तर ते ग्रामीण भागातील जे मुलं असतात अक्सर अपने स्थानीय शब्दों का प्रयोग करते हैं एक बहुभाषी बघा काय म्हटले बघा एक बहुभाषिक समावेशी शिक्षक के रूप में आपकी सबसे उचित प्रतिक्रिया क्या होगी म्हणजे प्रश्न काय म्हणतो का तुमच्या वर्गात काही ग्रामीण भागातील विद्यार्थी आलेले तर काही शहरी भागातील विद्यार्थी आले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची भाषा ही स्थानिक आहे त्यांची मातृभाषा असेल आपण जे शहरातील मुलं आहेत त्यांची हिंदी भाषा आहे मग आता इथे काय करत ते काय म्हणताय का ग्रामीण भाषा जेव्हा चर्चा केली जाते तर ग्रामीण भागातील जी मुलं आहेत ना तर त्यांच्या स्थानिक भाषेतील शब्द काय करतात चर्चामध्ये प्रयोग करतात म्हणजे वापरतात मग आता शिक्षकाने उचित प्रतिक्रिया काय केली पाहिजे असं त्यांनी विचारलेलं आता तुम्ही काय करणार बघा पहिला ऑप्शन काय म्हटले बघा बच्चों को कक्षा में स्थानीय भाषा का प्रयोग करने के पूरी तरह से वर्जित वर्जित मना कर देना चाहिए चालेल का नाही बाबा तुम्ही काय करा वर्गात बोलायचं नाही तुमची स्थानिक भाषा इंग्रजी मीडियम वाले म्हणतात बघा कक्षा में सिर्फ आप हिंदी और इंग्रजी मध्ये बोलो म्हणजे हा अन्याय आहे का नाही कारण त्याची मातृभाषा आता मला सांगा भाषा हे काय असतं आपण साधन असतो जर तुम्ही त्याचं साधन काय आहे त्याची स्थानीय भाषा आहे जर त्याच्या स्थानिक भाषेला जर तुम्ही वर्गामध्ये वापरू देत नाही बोलू दिलं नाही मग त्याच्याकडे साधन कुठे आहे दुसरं साधन नाही ना त्याला हिंदी भाषा शिकण्यासाठी खूप वेळ द्यावा लागेल म्हणजे काय झालं पहिलं ऑप्शन पण योग्य नाही कारण मानक हिंदी बोलणे पण मजबूर करणं कारण ही भाषा तुम्हाला सांगतो एका दिवसात कधी भाषा येईल का तर अजिबात येणार नाही म्हणजे पहिलं ऑप्शन चुकीचं दिलेले हे शिक्षकाने वापरलं नाही पाहिजे दुसरं ऑप्शन काय म्हटलं बघा बी उनकी स्थानीय भाषा के शब्दों का स्वीकार करना चाहिए बघा त्याची स्थानीय भाषा जी आहे त्याच्या शब्दांचा स्वीकार करना चाहिए और उनकी अर्थपूरी कक्षा को समझाते हुए बघा कक्षा को समझाते हुए भाषा को एक संसाधन के रूप में उपयोग करना चाहिए म्हणजे बघा तो विद्यार्थी स्थानिक भाषेचा जो शब्द वापरत असेल मग बाकीच्या विद्यार्थ्यांना कळणार नाही का हा शब्द नेमकी काय बोलला तर काय त्या शिक्षकाने काय केलं पाहिजे त्या शब्दाचा जो अर्थ आहे ना पूर्ण वर्गाला सांगितला पाहिजे आता मी जेव्हा 5वीच्या वर्गाला अध्यापन करत होतो तर हिंदी विषय होता तर एका मुलीला आपण तथास्तु हा शब्द खूप ऐकलाय बघा हिंदीमध्ये आपण जेव्हा हे देवांचं रामायण महाभारत बघतात तर ते एखादा खुश झाल्यावर तथास्तु म्हणतात काय म्हणतात तथास्तु म्हणजे आपण काय त्याला आशीर्वाद वगैरे अशा पद्धतीने म्हणतो तर एक अल्मास नावाची मुलगी होती मी तिला विचारलं का तथास्तु म्हणजे काय काय म्हटलं तथास्तु पण अहिराणी भाषेमध्ये हा तथास्तु कशाला म्हटलं जातं माहितीये का तथास्तु म्हणजे तू तिकडे जाय तथास्तु म्हणजे तिकडे जाय किंवा तिकडे काढी लाग म्हणजे काय तू इकडे येऊ नको मग मला सांगा मी जर त्या विद्यार्थीला काय विचारलं का अल्मास तथास्तु या शब्दाचा अर्थ काय होतो तर तिने मला अर्थ सांगितला तथाच काढी लाग म्हणजे तिकडे जाय म्हणजे याचा अर्थ हाच होतो का विद्यार्थी पण काय करतात तुमच्या भागातील असतात त्याचे अर्थ त्यांना समजवता पण आले पाहिजे कारण ते स्थानिक भाषानुसार अर्थ लावू शकतात त्याच्यानंतर प्रश्न आपला ऑप्शन सी बघा उन बच्चों को मुख्य धारा से अलग कर देना चाहिए और उनके लिए विशेष सुधारात्मक भाषा का आयोजन करना चाहिए म्हणजे त्याला वेगळं बसवा त्या मुलांना चालेल का अजिबात नाही डी ऑप्शन काय म्हटलंय उनकी गलतियों के लिए उनको दंड लगाना चाहिए किंवा दंडित करना चाहिए चालेल का मारून झोडून ते विद्यार्थी परत शाळेतच येणार नाही कक्षा से बाहर निकाल देना चाहिए की ताकि ये दोबारा ऐसा ना करे हे इंग्रजी मीडियम वाले करू शकतात हे ऑप्शन कोण वापरू शकते इंग्रजी मीडियम वाले कारण इंग्रजी मीडियमचा पगार जेवढा आहे तेवढीच अक्कल त्यांना असते कारण मुलांच्या जर मातृभाषेचा विचारच झाला नाही तर तो विद्यार्थी चांगला शिकत नाही पण हे इंग्रजी मीडियमला कधीच लक्षात येणार नाही कारण पगारा एवढंच ज्ञान असतं हे सगळ्यांना माहित आहे कळालं त्यामुळे ऑप्शन ए बी हे सगळ्यात बेस्ट असतं कारण त्यांची भाषा वापरण्याची संधी द्या
कळालं? मी विश्लेषण यासाठी जास्त देतोय का तुमच्या चुका झाल्या नाही पाहिजे. हा, नाहीतर तुम्ही म्हणणार सर खूप विश्लेषण देतात. विश्लेषण द्यायचं मागील कारण म्हणजे काय, तुमच्या चुका परत झाल्या नाही पाहिजे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 6, कक्षा 4 की शिक्षिका सुजाता. बघा शिक्षिका किती आहे हे पण लक्षात ठेवायचं. कक्षा 4 म्हणजे 4थीच्या वर्गाची. हा, कक्षा 4 की शिक्षिका सुजाता अपनी पर्यावरण अध्ययन पढ़ाते समय बच्चों को छोटे छोटे समूह में बांटती है. म्हणजे ती शिक्षिका काय काय करते, मुलांना छोट्या छोट्या गटामध्ये बांटती है. बच्चों को अपने आसपास के पार्कों में जाकर, पार्क म्हणजे काय, गार्डन. हा, पार्कों में जाकर पौधों की विविधता का अवलोकन करने की, उनकी पत्तियों के चित्र बनाने की और रिपोर्ट तैयार करने को कहती है. इस दौरान वो शिक्षक व स्वयं को एक मार्गदर्शक की भूमिका रहती है. सुजाता द्वारा अपनाई गई हे शिक्षण किस दृष्टिकोन को दर्शवते. म्हणजे काय, त्या शिक्षिकेने काय केलं, विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट केले आणि त्यांच्या आजूबाजूला जे गार्डन असेल त्यामध्ये त्यांना झाडाची विविधता निरीक्षण करण्यासाठी लावली. आणि ती शिक्षिका काय करते, त्याच्यावर त्यांना सांगितलं तुम्ही चित्र पण बनवा आणि रिपोर्ट तयार करा. आणि इस दौरान एक मार्गदर्शक की भूमिका, म्हणजे शिक्षकाची भूमिका काय आहे, ते फक्त मार्गदर्शकाची आहे. त्याच्यानंतर आता आता हा आपल्याला प्रश्न कळाला. तर ऑप्शन ए बघा, ऑप्शन ए काय म्हणतोय, शिक्षक केंद्रित शिक्षा. आता इथे शिक्षक केंद्रीय आहे का, तर अजिबात नाही. काय विद्यार्थी केंद्रित आहे, कारण विद्यार्थी काय करतायत, निरीक्षण करतायत, सगळं काय करतायत. शिक्षकाचं काम इथे नाही, फक्त मार्गदर्शक. शिक्षक केंद्रीय आहे का, तर अजिबात नाही. बी ऑप्शन काय म्हटले बघा, बाल केंद्रित एवं प्रगतिशील शिक्षा. काय आहे, बाल केंद्रित एवं प्रगतिशील शिक्षा, ज्या बच्चे सक्रिय रूप से अन्वेषण और स्वयं का ज्ञान का निर्माण करते. बी ऑप्शन चांगलं आहे. आणि सी ऑप्शन काय म्हटलंय, निष्क्रिय अधिगम प्रणाली. निष्क्रिय अधिगम प्रणाली, ज्या बच्चों केवळ मनोरंजन, अजिबात नाही. आणि डी ऑप्शन काय म्हटले बघा, पारंपरिक व्याख्यान विधि. काय म्हटले, पारंपरिक व्याख्यान विधि जिससे पाठ्यपुस्तक की परिभाषाओं को याद रखने और सबसे अधिक बल देना. तर अजिबात नाही. ते शिक्षिका काय करते, बाल केंद्रित शिक्षणाचा उपयोग करत आहे. विद्यार्थी सक्रियपणे शिकले पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे आणि स्वयंचं ज्ञान निर्माण केलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 7 बघा. प्रश्न 7, अभिकथन आणि कारणवर, याच्यावर तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जाणार. अभिकथन आणि कारण. प्राथमिक विद्यालय के शिक्षक अपनी कक्षा में ऐसा समृद्ध वातावरण तयार करना चाहिए. बघा प्राथमिक जे आपलं कक्षा असते, हा, त्याच्यामध्ये ऐसा समृद्ध वातावरण तयार करना चाहिए जहाँ बच्चे पाठ्यपुस्तक के ज्ञान के अलावा अपने अनुभव को साझा कर सके. म्हणजे काय, शिक्षकाने काय केलं पाहिजे, फक्त पाठ्यपुस्तकातच ज्ञानावर भर न देता त्यांच्या अनुभव को साझा म्हणजे विचारण्याची संधी द्या. प्रश्न पूछ सके, सहपाठियों के साथ मिलकर सामूहिक गतिविधि के माध्यम से ज्ञान की खोज कर सके. म्हणजे अभिकथन योग्य दिले, कारण विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकामध्ये शिकवायचं नाही, तर वेगवेगळ्या माध्यमांनी त्यांना शिकवायचंय. आणि कारण म्हटलंय, मग आता कारण काय असतं त्याला अनुसरण पाहिजे. बच्चे बच्चे निष्क्रिय रूप से ज्ञान प्राप्त नहीं कर सकते, बल्कि उन्हें सामाजिक सांस्कृतिक अंतरक्रिया करने के, अन्वेषण करने और व्यावहारिक अनुभव के माध्यम से सक्रिय रूप से ज्ञान का निर्माण करते. म्हणजे मुलांना आता तुम्हाला कारणला, अभिकथनला विचारायचं, का असं केलं पाहिजे बाबा, का पुस्तकाच्या त्यांचे अनुभव काय विचारले पाहिजे, त्यांचे प्रश्न काय विचारले पाहिजे, सहपाठी काय केले पाहिजे. कारण ते कारण काय म्हणतं, कारण विद्यार्थ्यांच्या आंतरक्रिया वाढतील, व्यावहारिक अनुभव के माध्यम से सक्रिय रूप से ज्ञान का निर्माण करते. म्हणून शिक्षकाने वातावरण तसं बनवलं पाहिजे. म्हणजे काय, एकमेकाची हे सही व्याख्या करतात, वाचायची गरज नाही, कारण दोघं योग्य बोलत आहे. कळालं? त्याच्यानंतर प्रश्न 8 बघा. प्रश्न 8, राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा एनसीएफ 2005 के अनुसार एक समावेशी कक्षा में शिक्षक की भूमिका कैसी होनी चाहिए. कशी शिक्षकाची भूमिका पाहिजे. पहिलं म्हटलं ज्ञान के स्रोत को जो केवळ व्याख्यान देत आहे, अजिबात नाही. एक सुगम करता, सुविधाजनक पाहिजे. ऑप्शन बी हे बेस्ट बोलत आहे. कठोर अनुशासन बनाए रखने वाले एक नियंत्रित रूप में, अजिबात नाही. आणि डी ऑप्शन काय म्हटले, बच्चों को निष्क्रिय श्रोता, अजिबात नाही. बच्चे सक्रिय श्रोता पाहिजे. म्हणजे बी ऑप्शन हे सगळ्यात बेस्ट आहे. त्याच्यानंतर प्रश्न 9 बघा. तुम्ही एनसीएफ बघितलं असेल 2005, याच्यामध्ये रवींद्रनाथ टैगोर यांचा उल्लेख आलेला आहे. टैगोर ने किस प्रकार की शिक्षा को पुरजोर से विरोध किया. पुरजोर से विरोध किया म्हणजे कशाला त्यांनी विरोध केला हे तुम्हाला विचारलंय. आता कशाला विरोध केला, बाल केंद्रित शिक्षाला विरोध केला का, तर अजिबात नाही. व्यावहारिक और शिल्प आधारित याला त्यांनी पुरस्कार केला. सी ऑप्शन काय म्हटलं, ऐसी शिक्षा जो जो प्रकृती व संस्कृती से काट दे. म्हणजे काय,
त्यांनी विरोध कशाला केला का असे शिक्षण तुम्ही मुलांना देऊ नका का ते त्यांचे अनुभव आणि संस्कृती काय करतात काढ देत त्याला महत्व देत नाही त्याला पिंजऱ्यामध्ये बंद करण्याचं काम करतात अशा शिक्षणाला काय केलं त्यांनी विरोध केला मातृभाषा में दी जाने वाली शिक्षा याला पण त्यांनी स्वीकार केला पण ऑप्शन सी हे याचा कधी त्यांनी काय केला विरोध केला काय केला कारण संस्कृतीच्या आधारावर म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही हे केलं नाही पाहिजे तुमचे अनुभव सांगितले नाही पाहिजे याला त्यांनी काय केला विरोध केला कारण पिंजऱ्यामध्ये बंद करून शिक्षण चालणार नाही विद्यार्थ्यांना त्यांची मातृभाषा असेल व्यवहार असेल बालकेंद्रित शिक्षण वापरा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर प्रश्न 10 बघा प्रश्न 10 प्राथमिक स्तर पर भाषा सिखाने का सर्वोपरि उद्देश क्या है म्हणजे आता प्राथमिक स्तरावर तुम्हाला जर भाषा शिकवायची तर सगळ्यात बेस्ट उद्देश काय आहे असं पद्धतीने तुम्हाला विचारलंय पहिला ऑप्शन म्हटलं केवळ व्याकरणिक नियम चालेल का कंठस्थ करणं पाठांतर करून तर अजिबात नाही बी ऑप्शन म्हटले विभिन्न स्थितियों में भाषा का प्रभावी ढंग से प्रयोग करना विद्यार्थी भाषा केव्हा सगळ्यात उद्देश कशाला म्हणतो आपण का ज्या वेळा विद्यार्थी वेगवेगळ्या परिस्थितीत भाषा वापरू शकतो हे आपण सर्वोपरी उद्देश आहे तिसरं म्हटलंय सी म्हणतंय पाठ्यपुस्तक से सभी प्रश्नों को रटकर पाठांतर करून चालणार नाही आणि डी ऑप्शन म्हटले शिक्षक द्वारा दिए गए निर्देशों का जो तो लागू करना दोहराना अजिबात चालणार नाही म्हणजे हे ऑप्शन म्हणजे सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय ऑप्शन बी आहे कारण विद्यार्थी वेगवेगळ्या प्रसंगी भाषा कशी वापरतो प्रयोग कशी करतो हा उद्देश तुमचा पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला समावेशी कक्षा याच्या हा टॉपिक आहे समावेशी कक्षा याच्यावर आपण एक प्रश्न बघूया समावेशी कक्षा आता समावेशी कक्षा या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात एक समावेशी कक्षा में शिक्षक बघा एक समावेशी कक्षा में शिक्षक विद्यार्थियों द्वारा की जाने वाली गलतियों और त्रुटियों को पर उन्हें कठोर दंड देने या उन्हें कक्षा से बाहर निकलने की प्रवृत्ति से बचना चाहिए म्हणजे काय समावेशी शिक्षण जिथे चालू असतं तर शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या ज्या चुका असतील या चुकांवर फक्त त्यांना दंड करणं इससे कक्षा से बाहर निकालने की प्रवृत्ति से पूरी तरह से बचना चाहिए म्हणजे वापरायला नको काय वापरायला नको दंड देणं हे त्याने वापरायला नको म्हणजे काय अभिकथन पण काय आहे योग्य आहे बरोबर आहे का नाही कारण म्हटलेले विद्यार्थी की त्रुटियां और गलतियां उनके अधिगम एक स्वाभाविक और महत्वपूर्ण हिस्सा आहे बघा म्हणजे विद्यार्थ्यांच्या चुका काय आहेत एक स्वाभाविक आहेत आणि महत्वपूर्ण हिस्सा आहे शिक्षक को बच्चों की सोच और समझ समझ के तरीकों को समझने में मदत करती है म्हणजे शिक्षकाने काय केलं पाहिजे त्रुटिया ज्या असतात त्या चुकांना काय केलं पाहिजे दंड केला नाही पाहिजे का केला नाही पाहिजे कारण विद्यार्थ्यांच्या ज्या चुका आहेत त्या स्वाभाविक असतात आणि विद्यार्थ्यांचे विचार समजण्यासाठी काय करतात त्या मदत करतात म्हणजे काय झालं का अभिकथन पण योग्य बोलत आहे आणि कारण पण योग्य बोलत आहे म्हणजे काय करतात हे एकमेकाची काय करतात व्याख्या करत असतात कळालं आता बघा ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची मी काल ऑफर दिलेली होती 10 आणि 11 जुलै आज पण तुम्हाला ही ऑफर लागू आहे 12 जुलै साठी आज दिवसभरासाठी पेपर 1 799 आणि पेपर दोघं पेपर घ्यायचे असेल तर 1050 मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह रेकॉर्ड बॅच ऑनलाईन टेस्ट नोट्स वगैरे मॉडर्न क्वेश्चन पेपर सर्व काही मिळेल व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि ज्यांना काही अडचण असेल या नंबरवर तुम्ही संपर्क करा काही अडचण असेल तर आपण ऍपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा उपलब्ध होऊन जाईल व्हिडिओ सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा